हा विचार बरोबर आहे की नाही ते तू मला सांग. आजपर्यंत प्रत्येक गोष्ट मी तुला विचारूनच केली आहे सावळ्या. सगळं काही नीट कर. मला माझ्या घराला सुखात आनंदात बघायचंय सावळ्या. कार्तिकी जरा चहासाठी कप दे ग. आई दूध नासलं. कसं काय नसलं ग? आज सकाळी ताजच आणलं होतं ना. हे कसलं अवचिंद म्हणायचं. आता काय घडणार आहे? देवा, काय विपरीत नको घडू दे बाबा. आधीच मनात भलते सलते विचार येतात, त्यात हे असं काही अपशकुन घडलं. आई तुम्ही असा विचार का करताय? दूध नसलं म्हणजे दरवेळेला अपशकुनच झाला पाहिजे असं नाही. उलट आपण असा विचार करूया की आपल्यावरचं संकट निघून गेलं. तुम्ही तयारी पूर्ण झाली का बघून घेता का? चला. सावळ्या, हा दुसरा अपशकुन झाला रे. खरंच काही वाईट घडणार आहे का? हे कसले इशारे? सावळ्या, मला खूप भीती वाटते रे. मला शक्ती दे आणि सगळं काही व्यवस्थितच होऊ दे. रंगराव शेठ, त्या नीलचं काम केलं, त्याचे पैसे मोजणार आहे तो आज. पण आपलं नुकसान झालं ना, ते त्या दिवशी मी माती खाल्ली म्हणून. त्या नीलला हुलकावणीच देताना आली मला. नाही तर कार्तिकीकडून आहे ना आणखीन पैसा कमवता आला असता. त्या नीलने मला बघितलं, माझा पाठलाग केला, पकडलं मला. सगळा डाव आपला उजळून लावला त्याने. जाऊ दे रे, तो नील आपल्याला पैसे देतोच आहे की. आणि प्रश्न फक्त पैशाचा नाहीये रे. त्या कार्तिकीचा श्रावणीचा मला बदला घ्यायचा होता, त्यांना उद्ध्वस्त करायचं होतं, आणि ते करतोच आहे आपण. म्हणजे नुकसानीमध्ये आपला फायदाच आहे की. निघतोच ना. आता एवढ्या मोठ्या घराकडनं आमंत्रण आलंय म्हणल्यानंतर जायलाच हवं ना. काय त्या कार्तिकीचं आणि श्रावणीचं बिंग नील सगळ्यांच्या समोर फोडणार आहे. कार्तिकीच्या आईची तीच आहे ना, तो मुहूर्त साधणार आहे तो. जा लवकर जा, नाही तर तिथीचा कार्यक्रम सुरू होईल आणि तो नील बॉम्ब मारेल. हा तर सुट. खरंच भाग्यवान आहेस तू. मला तर वाटतं तू खरंच सुखी होशील त्या घरात. हे तुझ्यासाठी. याहून मोठं असं तुला देण्यासाठी काहीही नाहीये तुझ्या आई वडिलांकडे. हो, अगं इतकी मुलाची सोबतीण देतेस तू मला.
आई नाही राहत नाही मला. अवला विसरताच येत नाहीये. डोळ्यातलं पाणी थांबतच नाहीये. अगं मी कुठं म्हणते औना विसर म्हणून, पण अशी रडू नकोस. का गेली आऊ आम्हाला सोडून? हवी होती आम्हाला ती. आम्हाला सगळ्यांना त्याची गरज होती. आऊ निघून गेली आणि आमचं घरच तुटलं. आम्हाला सगळ्यांना बांधून ठेवणारी शक्ती होती ती. तिच्या या अकाली जाण्याला कुठेतरी तीच कारणीभूत आहे. कार्तिकी अगं नको इतका त्रास करून घेऊस. मला माहितीये मी तुझ्या आऊची जागा कधीच घेऊ शकणार नाही, पण आजपर्यंत मी तुझ्यावर आऊन इतकंच प्रेम केलंय आणि यापुढेही करत राहीन. जेव्हा तुला कधी आऊची आठवण येईल ना, तू माझ्याकडे ये. मी तुझी आईच आहे ना. आई का हो माझ्यावर इतकं प्रेम करता तुम्ही? कारण तू आहेसच तशी. आमचं प्रेम हा हक्क आहे तुझा. आलास काही श्रावणीचा पत्ता लागला? नाही बाबा. अहो मी मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलो, कोणालाही काही खबर बात नाही. औंच्या तिथीच्या दिवशी श्रावणी थासाला हवी ती. कार्तिकीची तीच इच्छा होती. मला असं वाटलं होतं की रात्री काहीतरी घडेल, पण नाही, अति निराशा झाली आपल्या. बाबा अहो पण आपले प्रयत्न तर चाललेच आहेत ना. ते ठीक आहे रे, आपण समजून घेऊ, पण कार्तिकीचं काय? कार्तिकी करता वाईट वाटतं. तिच्या रक्ताच्या नात्याचं तिच्याजवळ कोणीच नाही. अशा वेळी माहेरची माणसं असली ना की फार बरं असतं. आपण आहोत रे, पण आपण त्यांची जागा नाही घेऊ शकत. औंच्या तिथीच्या दिवशी जर श्रावणी इथं असती तर कार्तिकीला एकटं वाटलं नसतं. सगळा जीव तुटतो तो कार्तिकी करता. ती या घरात आल्यापासून तिने इतकं काही सोचलंय, इतके आघात सहन केलेत. ताईने तर तिचं जगणंच मुश्किल करून टाकलं. प्रत्येक गोष्टीचं खापर आपलं तिच्यावरती फोडायची, पण तिनं तोंडातून एक चकार शब्द काढला नाही. अरे एक एक करत तिने माहेरची माणसं गमावली. अप्पा औंदा गमावलं, आधी नामदेव, आणि त्यानंतर आता श्रावणीचा पत्ता नाही. तुझा 2 वेळा ऍक्सिडेंट झाला, पण तरी देखील ती निभावून गेली. नियतीने तिचं बाळ हिरावून घेतलं तरी देखील ती अविचल राहिली. प्रत्येक वेळा न खचता खंबीरपणे प्रत्येक संकटाचा सामना करत राहिली. या घराकरता त्याग करत राहिली. असं वाटतं की या घरासाठी तिनं आपलं आयुष्य वाहून घेतलंय, आणि म्हणूनच असं वाटतं की आता तिच्या वाट्याला दुःख नको. अगदी अगदी मनापासून वाटतं. गुरुजी, सगळी तयारी झाली? हो, सर्व तयारी झालेली आहे. घरातील सर्व ज्येष्ठ मंडळींना बोलून घ्या. विधीच्या वेळी सर्व उपस्थित हवे. हो, मावशीनं बोलूया. कार्तिकी, मावशीनं बोलून आण. हो आई, मी त्यांना बोलवून आणते. एक मिनिट, मीच जाते बोलवायला. आई मी जाते ना. नको, तुला पाहून उगाच काही बाई लागड बोलतील, मग तुझंही मन दुखवेल आणि तुझ्या बाबांना आणि मलाही त्रास होईल. आजच्या दिवशी तरी ते सगळं नको. मी आणते बोलू ना. आई आपण असं करूया का, तुम्ही त्यांच्याशी बोला, मी फक्त तुमच्या सोबत येते. बरं, चल. मावशी, अरे आज सकाळी सकाळी तुम्ही दोघी इथे? मावशी तुम्हाला माहितीच आहे ना, आज कार्तिकीच्या आईची तिथी आहे. मग आता सुरू होतील विधी, म्हणून तुम्हाला बोलवायला आले होते. हिच्या आईशी माझा काय संबंध? अहो तुम्ही घरच्या मोठ्या आहात, तुम्हाला तिथे असायला हवं. चला ना. घरातली मोठी म्हणून तू मला बोलावतेस,
पण माझा मोठेपणाचा मान ठेवायच्या वेळी तुम्हाला ही आठवण झाली नाही? माझं मत विचारात घेतलं होतं का की तिथी ठरवताना? मग मी काय यावं? अजिबात येणार नाही मी. अहो तुमचं नातं आहे ना या घराशी, त्यासाठी तरी चला. पण या घराचा हिच्या आईशी काय संबंध आहे? मी तर म्हणते तुम्ही तरी कशाला जाताय? तुमचा तरी काय संबंध आहे हिच्याशी आणि हिच्या आईशी? ही आता या घराची सून नाहीये. काय संबंध आहे आपला हिच्याशी? हीच पैशाचा आणि वेळेचा अपव्यय. मावशी असं का बोलताय? अहो ती एकटीच आहे, आपल्याशिवाय तिचं कोणीच नाहीये आणि आम्ही तिला मुलगी मानतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण नाही करणार तर मग कोण करणार? आणि एखाद्या मृत माणसाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून काही विधी केले, प्रार्थना केली तर कुठं बिघडतं? हे बघ, तुम्हाला जायचं असेल तर जा, मला आग्रह करू नकोस. आजी, कृपा करून मी तुम्हाला विनंती करते, ही विधी झाली ना तर माझ्या आऊच्या आत्म्याला शांती मिळेल. ज्यांना तुझ्यासारखी मुलगी आहे ना त्यांच्या आत्म्यांना जिवंतपणीच काय, मरणानंतर देखील शांती लाभणार नाही. मावशी तुम्हाला नसेल यायचं ना तर नका येऊ, पण असं काही हिला बोलू नका. कार्तिकी, आम्ही आहोत ना सगळे, तू कशाला काळजी करतेस? आणि तशीच काही गरज भासली तर गुरुजी जे सांगतील ते मी करेन. मी तुझी आई आहे ना, मी करेन ना सगळं. अहो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला होतात ना, श्रावणी बाबतीत काही कळलं? सॉरी कार्तिकी, अजूनही काही नाही कळलं. मला वाटलं रात्रभरात तरी काही खबर लागेल. हे बघ कार्तिकी, लागेल, तपास लागेल. पोलीस अगदी कसून शोध घेत आहेत आणि मी एक काम केलं, मी स्वतः डीएसपींशी बोललो. कार्तिकी बेटा प्लीज तू नर्वस होऊ नकोस. पण ती आसर इथे असायला हवी होती ना बाबा. हो हे मला कळतंय, पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, नाही का ग? जाऊची तिथी असं वाटतं आज कोणतीच कमतरता नको भासायला. मला बरं वाटलं असतं आणि मुख्य म्हणजे आऊला बरं वाटलं असतं. मला असं वाटतंय की आज आऊ इकडे येईल आणि तिने मला विचारलं श्राणू कुठे, तर काय उत्तर देऊ मी तिला? हेच की श्राणूचा अजून तपास नाही लागला आणि श्राणू कुठे वणवण फिरत असेल, ती कशी असेल. कार्तिकी, अगं तशीच वेळ आली ना तर आपण लगेच बाहेर पडू तिला शोधायला. पण टेन्शन नको ना प्लीज. अहो टेन्शन हे येतेच ना. हेच बघा ना, आता आपल्याला आणि तिला आपली किती गरज आहे. आपलं सोडा, त्या इवल्याच्या जीवाला, बाळाला किती गरज आहे तिची. आज आऊची पहिली तिथी, अशा प्रसंगी तिथे असायलाच हवी होती. विधीची तयारी झालेली आहे, तेव्हा सर्वांनी या. गुरुजी प्लीज
आपल्याला थोडा वेळ नाही का थांबता येणार? माझी बहीण येणार आहे. कार्तिकी, अगं श्रावणीची वाट बघण्यात काय अर्थ आहे? अगं ती कशी आहे, कुठे, काहीच कल्पना नाहीये. मग तिची वाट बघण्यात काय उपयोग आहे का? अहो, का कोणास ठाऊक, माझं मन मला सांगतंय आपण तिच्यासाठी थांबायला हवं. ती कुठून तरी ऐन वेळेस हजर होईल असं वाटतंय मला. कार्तिकी, तसं झालं तर उत्तमच आहे, पण तसं होईलच असं सांगता येत नाही ना आपल्याला. नाही, काम करूया आपण, विधी सुरू करूया. तेवढ्या श्रावणी आली तर चांगलंच आहे. बाबा प्लीज थोडा वेळ थांबूया ना आपण, माझ्यासाठी. गुरुजी प्लीज. ठीक, तुला आशा वाटते ना श्रावणी येईल म्हणून? थांबूया आपण. गुरुजी, अजून थोडा वेळ. ठीक आहे.